नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। भारतीय जनता पार्टीने महायुती करता जो प्लान केला आहे लोकपर्यंत आम्ही मॅनेजमेंट करतो आहे। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही 21 लोक त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समित्यामध्ये काम करणार आहोत। आमच्या महाराष्ट्राचे सर्व नेत्यांनी वेगवेगळी जबाबदारी घेतली आहे। माननीय भूपेंद्र यादवजी आमचे प्रभारी आहेत, अश्विनी वैष्णवजी आहेत, नितीन गडकरीजी यांनी सुद्धा मी त्यांना विनंती केली, पक्षाने विनंती केली आहे, राज्याच्या भाजपाने त्यांनी सुद्धा 1 महिना या निवडणूक प्रचारामध्ये पूर्ण वेळ द्यावा माननीय नितीनजींनी मान्य केला आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही या प्रचार अभियानामध्ये काम करणार। जयंत पाटील म्हणतात की ती खंडणी वसुली होती। असं आहे की ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत, मग ते शिवरत्न शेटेजी असतील, सदानंद मोरेजी असतील, या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। माझं एकच म्हणणं आहे, माझा राजा लुटारू नव्हता, माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही। माझं अगदी स्पष्ट मत आहे की महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही। त्यांनी कधीही लूट केलेली नाही, सर्वसामान्यांना त्यांनी कधीही त्रास दिलेला नाही। त्यामुळे जर इतिहासामध्ये काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत, कारण शेवटी हे सगळं लिहिणारा इंग्रजांचा इतिहासकार आहे की ज्यांनी याचं वर्णन लिहिलेलं आहे। इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतनं आपल्या महाराजांना पाहण्याच्या ऐवजी आपल्या सगळ्या इतिहासकारांनी सोबत यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचं असेल त्या ठिकाणी ते सुधारण्याचा प्रयत्न करा।